तर अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये लोकार्पणासाठी सज्ज झालेल्या 67 कोटींच्या उड्डाणपुलावरनं आता राजकारण तापले आणि या विकास कामावरनं खासदार विरुद्ध आमदार असा थेट श्रेयवाद समोर आलाय। मध्य रेल्वेच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत खासदार बळवंत वानखेडेंचं नाव आहे, मात्र आमदार रवी राणा यांनी स्वतंत्रपणे काढलेल्या पत्रिकेत खासदार वानखेडे आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांची नावं नाहीच आहेत, ते गायब आहेत। वरिष्ठ लोकप्रतिनिधींना डावलून वन मॅन शो केल्याचा आरोप आहे। अधिकृत कार्यक्रमातनं खासदारांचं नाव वगळणं हा शिष्टाचाराचा अपमान असल्याची टीका होती। आणि आता आपण महानगरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। राज्य सीईटी कक्षानं 3 वर्षीय LLB, BPEd आणि MPEd अभ्यासक्रमांच्या कॅप प्रवेश नोंदणीला 13 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली। पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन आहे। आतापर्यंत 59,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंगच्या 2050 नव्या जागा वाढवण्यात येणार आहेत। राज्यात परिचारिकांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय झालाय। यासाठी 10 नवीन सरकारी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे। काही विद्यमान महाविद्यालयातील जागा वाढ आणि GNM महाविद्यालयांचं पदवी महाविद्यालयात रूपांतर करण्यात येणार आहे। राज्यातील ITI प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे। 42,020 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला। पहिल्या फेरीत 78,000हून अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळाली। यंदा प्रवेश निश्चितीचं प्रमाण 53.53% आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे। राज्यातील मोफत शालेय गणवेश योजनेअंतर्गत वाटलेल्या गणवेशांची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासली जाणार आहे। निकृष्ट दर्जाचं कापड आढळल्यास संबंधित पुरवठादार आणि शाळा व्यवस्थापन समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। दर्जेदार गणवेशाची खात्री झाल्यानंतरच देयक अदा करण्याचे निर्देश आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूर येथून बिहारमधील महाबोधी विहारासाठी विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतनं सुमारे 800 लाभार्थी या तीर्थक्षेत्रासाठी रवाना होतील। या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार आहेत।